पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत शिरूर परिसरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या तिघांना अटक केली। त्यांच्या ताब्यातून 47.60 ग्रॅम MD ड्रग्ज आणि 2 वाहने असा एकूण 21.52 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली आहे। आरोपी अंमली पदार्थांची खरेदी विक्री आणि डिलिव्हरी ॲपच्या माध्यमातून पुरवठा करत असल्याचं तपासात उघड झालं आहे। या प्रकरणी NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास सुरू आहे। युवांमध्ये वाढणारा ड्रग्जचा वापर रोखण्यासाठी अशा कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे। व्हॉइस ऑफ महाराष्ट्र न्यूज चॅनेलसाठी ब्युरो चीफ मुन्ना मुजावर यांचा रिपोर्ट। त्याच टीमने एक शिरूर परिसरात अंमली पदार्थावर कारवाई केली। त्यात 46 ग्राम MD जप्त करण्यात आलेला आहे। वाहने जप्त केली आहे। 3 व्यक्ती 3 आरोपी त्याच भागाचे राहणारे जे आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे। विशाल मारुती मोरे, प्रतीक संतोष रंगे आणि मिथुन राजपाल सिंग हे तिघे शिरूरचे राहणारे आहेत आणि यांच्याकडून 46.60 ग्राम वजनाच्या MD हस्तगत झाला आणि त्याच्यावर NDPS कलम 8C 21B आणि भारतीय न्याय संहिता 3.5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। या गुन्ह्याचा तपास करत असताना ही गोष्टी समोर आली की त्या भागात अंमली पदार्थाचे सेवनार्थ्याची संख्या जी आहे ते वाढत चाललेली आहे। त्या दिशेने तपास सुरू केला तर खूप काही नाम उघडकीस आले आमच्या समोर। यामध्ये जे युवक आहात ते असे प्रकारच्या स्मॉल क्वांटिटीज मध्ये अंमली पदार्थ MD सारखे घेऊन त्याचं सेवन करतायत। त्या दिशेने आम्ही आता एक विशेष ड्राईव्ह सुरू केलेली आहे त्या भागात आणि तो कमर्शियल क्वांटिटीमध्ये विकणारे असतील किंवा ते सेवनार्थी असतील दोघांवरही एक कारवाई आहे। सप्लायर, पॅडलर आणि सेवनार्थीवर ते आम्ही सुरू केलेली आहे विशेष ड्राईव्ह आणि त्यामध्ये पुढे या तपासामध्ये फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेजमध्ये जास्त करण्यासाठी ती तत्पर आहे।